Hello students, in this video we are going to learn second chapter of 8th standard mathematics, parallel lines and transversal. Practice set number 2.1 पाहण्या अगोदर आपल्याला बघायचं आहे पॅरलल लाइन्स म्हणजे काय, ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, इंटेरियर अँगल्स म्हणजे काय आणि अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय. पहिल्यांदा हे पॉईंट्स आपण स्टडी करणार आहोत आणि मग आपण जाणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 कडे. ठीक आहे, चला मग पाहूयात पॅरलल लाइन्स म्हणजे काय. पॅरलल लाइन्सला मराठीमध्ये काय म्हणतात, समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे काय, तर ज्या रेषा एकमेकांना कधीच भेटत नाहीत म्हणजे इंटरसेक्ट होत नाहीत त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात, म्हणजेच पॅरलल लाइन्स म्हणतात. यामध्ये लाईन एक्स आणि लाईन वाय या रेषा बघा ॲरो काय इंडिकेट करतात, तर ही लाईन अशी इकडे एक्सटेंड होत राहणार आणि ही या दिशेला सुद्धा एक्सटेंड होत राहणार. तसंच ही ज्या दिशेला ॲरो आहे त्या दिशेला ती लाईन एक्सटेंड होत राहते. आपण दाखवताना जरी इतकी दाखवली तरी ती इनफायनाईट एक्सटेंड होत राहते, त्याचा कुठेही अंत नसतो. ठीक आहे, तर अशा असतात ह्या लाईन्स. आणि आता या जर का दोन लाईन्स इनफायनाईट एक्सटेंड जरी झाल्या तरीसुद्धा त्या पुढे जाऊनसुद्धा कधी एकमेकीला भेटणार नाहीत, म्हणजे त्या झाल्या पॅरलल लाईन्स. ओके, आता या बघा ह्या दोन्ही लाईन्स क्रॉस आहेत, पण बघा ह्या इकडे एक्सटेंड झाली किंवा ही इकडे एक्सटेंड झाली तरी या भेटणार आहेत का एकमेकीला, नाही भेटणार. त्यामुळे या झाल्या पॅरलल लाईन्स. ओके, नेक्स्ट बघा ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. तर छेदिका म्हणजे काय, तर दोन लाईनना विभागून जाणारी जी रेषा असते त्याला म्हणायचं ट्रान्सव्हर्सल. दोन लाईनला विभागून जाणारी लाईन म्हणजे ट्रान्सव्हर्सल, म्हणजे मराठीमध्ये त्याला छेदिका म्हणतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये लाईन एम आणि लाईन एन आर पॅरलल लाईन्स आणि लाईन एल काय होते की या दोन लाईनना छेदून जाते. छेदून म्हणजे इंटरसेक्ट होऊन जाते, म्हणून एल ही काय झाली, छेदिका झाली, ट्रान्सव्हर्सल. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूयात. याच्यामध्ये लाईन पी आणि लाईन क्यू पॅरलल लाईन्स तर नाही आहेत, पण त्या इथे कुठे इंटरसेक्ट झाल्यात का, नाही झाल्यात. आता इथे कुठे इंटरसेक्ट झाल्या नाही आहेत म्हणून ह्या पॅरलल लाईन्स आहेत का, नाही. कशावरून नाही, तर ही लाईन जर अशी एक्सटेंड होत गेली, ही लाईन जर अशी पुढे एक्सटेंड होत गेली तर पुढे इकडे कुठेतरी त्या भेटणार आहेत एकमेकीला, इंटरसेक्ट होणार आहेत. करेक्ट, त्यामुळे ह्या लाईन्स पॅरलल नाही आहेत. बट स्टील ही जी लाईन टी आहे ती लाईन पीला आणि क्यूला इंटरसेक्ट होते. करेक्ट, त्यामुळे लाईन टी ही झाली ट्रान्सव्हर्सल. ओके, आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा एल इज ओनली अ सिंगल ट्रान्सव्हर्सल. ओके, एल ही एकच ट्रान्सव्हर्सल आहे कारण की या दोन्ही लाईन पॅरलल आहेत, त्यामुळे ही एकच ट्रान्सव्हर्सल होते. पण या केसमध्ये काय होतं आहे बघा, याच्यातली कुठलीच लाईन पॅरलल नाही आहे. करेक्ट, त्यामुळं इंडिव्हिज्युअल लाईन ॲक्ट्स ॲज अ ट्रान्सव्हर्सल, म्हणजे ही प्रत्येक लाईन ही ट्रान्सव्हर्सल म्हणून काम करू शकते. फॉर एक्झाम्पल बघा लाईन टी पी आणि क्यूची ट्रान्सव्हर्सल आहे. तसंच लाईन पी बघायला गेलं तर ती टी आणि क्यूची ट्रान्सव्हर्सल आहे. आता तुम्ही म्हणाल पी लाईन टीला तर इंटरसेक्ट होते, क्यूला कुठे इंटरसेक्ट होते, मग ती ट्रान्सव्हर्सल कशी, तर ही लाईन पी पुढे गेल्यानंतर कुठेतरी क्यूला इंटरसेक्ट होत असते कारण ती पॅरलल लाईन्स नाही आहेत म्हणून. त्यामुळे इथे जरी आपल्याला पिक्चरमध्ये ते इंटरसेक्ट होताना दिसले नाहीत तरी ती ट्रान्सव्हर्सल पुढे जाऊन लाईन पी क्यूला कुठे ना कुठे इंटरसेक्ट होणार आहे. सेम लाईन क्यू ही लाईन पी आणि लाईन टीची ट्रान्सव्हर्सल होऊ शकते. ओके, आता मला सांगा या दोन तरी आपल्याला पॅरलल लाईन्स दिसत आहेत, पण ही ट्रान्सव्हर्सल होऊ शकते का हो. या दोन तर पॅरलल लाईन्स आहेत त्यामुळे इंटरसेक्ट होण्याचा प्रश्नच नाही. पण ही लाईन या दोन्हीपैकी कुठल्याच लाईनला इंटरसेक्ट झाली नाही आहे तरीसुद्धा ही ट्रान्सव्हर्सल होऊ शकते का, तर हो. कसं काय, तर बघा जसं आपण पाहिल्याप्रमाणे दोन्हीकडे ॲरोज आहेत म्हणजे त्या इनफायनाईट एक्सटेंड होऊ शकतात आणि त्या इनफायनाईट एक्सटेंड होतात म्हणूनच आपण दोन्ही बाजूला ॲरोज देतो.
मग आता बघा, प्रत्येक लाईन आपण जर इन्फायनाईट एक्सटेंड करायचं म्हटलं तर ती ट्रान्सव्हर्सल कुठेतरी इंटरसेक्ट होते का बघूयात. ही लाईन आपण इकडे अशी एक्सटेंड केली, ओके. तसंच आपण ही लाईन पण एक्सटेंड करूयात आणि ही लाईन पण एक्सटेंड करूयात, ठीक आहे. बघा आता ही लाईन जी ट्रान्सव्हर्सल आपण म्हणतो आहे ही पुढे जाऊन दोन्ही लाईनला इंटरसेक्ट होणार आहे. फक्त आपल्याला दाखवताना त्या पिक्चरमध्ये त्या वेगवेगळ्या लाईन दाखवल्या होत्या, पण ॲक्च्युअलमध्ये त्याचा मिनिंग हा आहे. आणि ती या आणि या पॉईंटला या पॅरलल लाईन्सना इंटरसेक्ट होते. त्यामुळे ही लाईन बाहेर जरी दाखवलेली असली तरीसुद्धा या दोन पॅरलल लाईनची ट्रान्सव्हर्सल होऊ शकते. क्लिअर? ओके. आय थिंक इतकं डिटेलमध्ये झाल्यामुळं तुम्हाला पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल याच्यामध्ये कुठलाच डाऊट नाही राहणार. म्हणून आपण याच्यामध्ये फक्त एक्सरसाइजवरती, प्रॅक्टिस सेटवरती फोकस नाही करत आहे, तर आपण लर्निंगवरती फोकस करतो आहे. लर्निंग पक्का झालं ना तर एक्सरसाइज तुमचं तुम्ही सॉल्व करू शकाल. तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायची गरजच नाही, आणि गरज लागली तर आहेच की हो, बनवणारच आहे आपण पुढचा व्हिडिओ. नेक्स्ट, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच संगत कोन. आता या काही लाईन्स आहेत ज्याच्यामध्ये PQ आणि RS लाईनला AT लाईन ट्रान्सव्हर्सल आहे. आता याच्यामध्ये आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स शोधायचे आहेत. तर करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, तर संगत कोन. आता ते ओळखायचे कसे बघा. ही आहे करस्पॉन्डिंग अँगल्सची डेफिनेशन. इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन and the other arms are on the same side of the transversal, then it is called a pair of corresponding angles. आता डेफिनेशन वाचल्यानंतर कोणाला काहीही कळत नाही, ही फॅक्ट आहे. आपण काय करायचं, ॲक्सेप्ट करायची आणि पुढं जायचं, ठीक आहे. मग आता डेफिनेशनवरून समजत नाही तर मग आता करायचं काय, तर तुम्हाला फक्त डायग्राम बघितल्यानंतर तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर समजाव्यात यातकं ट्रेन करणं हे काम टीचर लोकांचं असतं, म्हणजे माझं आहे, ठीक आहे. आणि त्यामुळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं ट्रेन करणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशनची गरजच लागणार नाही. आणि ह्या डेफिनेशन आपल्याला एक्झाममध्ये कधी विचारतही नाहीत, ठीक आहे. तुम्हाला जर इमेज बघून, डायग्राम बघून जर तुम्हाला पेअर ऑफ अँगल्स जर व्यवस्थित शोधता आल्या, समजून घेता आल्या, तर तुम्हाला डेफिनेशनची काहीही गरज नाही आहे, ठीक आहे. आणि मी तुम्हाला तितकं ट्रेन करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर करस्पॉन्डिंग अँगल्स ओळखायचे कसे, तर बघा, हा एक अँगल आहे आणि हा मोठा अँगल आहे. ही एक पेअर झाली करस्पॉन्डिंग अँगल्सची, म्हणजे छोटा जे आणि मोठा जे, ही एक पेअर झाली करस्पॉन्डिंग अँगल्सची. तसंच छोटा L आणि मोठा L ही अजून एक पेअर झाली करस्पॉन्डिंग अँगल्सची. तसंच हा उलटा जे आणि हा उलटा मोठा जे, ही एक पेअर झाली करस्पॉन्डिंग अँगल्सची. आणि हा उलटा L आणि हा उलटा मोठा L ही एक पेअर झाली करस्पॉन्डिंग अँगल्सची. म्हणजे काय, लक्षात कसं ठेवायचं, तर करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे जे आणि L, ओके. जे आणि L आणि त्याचे पाण्यातील प्रतिमा, ओके. आता इथे छोटा जे, मोठा जे, छोटा L, मोठा L आणि त्याच्या पाण्यातील प्रतिमा काय घेतल्या आपण, हा उलटा जे, हा उलटा मोठा जे, आणि Lची पाण्यातील प्रतिमा हा उलटा L, हा उलटा मोठा L, ओके. करस्पॉन्डिंग अँगल्स क्लिअर. आता बघूयात पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल AMP अँड अँगल MNR. अँगल AMP अँड अँगल MNR हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर म्हटला होता की छोटा जे आणि मोठा जे, इथे तर तुम्ही दोन्ही छोटेच जे घेतला आहे, हा एक छोटा जे, हा एक छोटा जे. तर तसं नाही आहे. हा छोटा जे आहे AMP, ठीक आहे. दुसरा हा जो जे आहे हा MNR लिहिलं काय आणि ANR लिहिलं काय, दोन्ही सारखंच. ते कसं काय, तर आपण अँगल डिनोट करताना या लाईनवरचा कोणताही पॉईंट घेऊ शकतो, ठीक आहे. त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. आता फॉर एक्झाम्पल इथे X असेल, इथे Y असेल,
तर आपण याच अँगलला आपण XNR असंही म्हणू शकतो. ह्याच अँगलला आपण इथे YNR असंही म्हणू शकतो. अँगल तर तोच राहणार. तसं ह्या अँगलला तुम्ही MNR म्हटलं काय किंवा ANR म्हटलं काय, अँगल तोच राहणार आहे. ओके. नेक्स्ट बघा PMN अँड अँगल RNT. नेक्स्ट अँगल AMQ अँड अँगल MNS. आणि नेक्स्ट अँगल QMN अँड अँगल SNT. हे झाले पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. क्लिअर? लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटलं की डोळ्यासमोर आलं पाहिजे J आणि L आणि त्याच्या पाण्यातील प्रतिमा. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात इंटेरियर अँगल्स म्हणजे अंतरकोन. आता ह्या अँगलच्या नावातच आहे इंटेरियर म्हणजे आतले कोन, अंतरकोन म्हणजे आतले कोन. आता कशाच्या आतले कोन? तर जेव्हा दोन लाईन्स असतात त्या पॅरलल असू दे किंवा इंटरसेक्टिंग असू दे, दोन लाईनच्या आतमधला जो हा पोर्शन आहे तर ह्याच्या आतमध्ये जे पेअर ऑफ अँगल्स बनतात ते अँगल्स म्हणजे इंटेरियर अँगल्स. मग आता ते ओळखायचे कसे? तर ही त्याची डेफिनेशन आहे जी आपण बिलकुल बघणार नाही आहोत. ठीक आहे. आपल्याला फक्त ही डायग्राम बघून ओळखायचं इंटेरियर अँगल्स कोणते आहेत. ठीक आहे. बघा इंटेरियर अँगल्स ओळखायचे कसे. एक, ते दोन्ही लाईनच्या आतल्या साईडला असतात. दोन, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच दिशेला असतात. ठीक आहे. मग आता बघा पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स कोणती आहेत. पहिली पेअर PMN, अँगल PMN म्हणजे हा अँगल झाला, आणि अँगल MNR झाले. दोन्ही लाईन्सच्या आतमधल्या भागात आहेत दोन्ही अँगल्स. करेक्ट. आणि ह्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच दिशेला आहेत म्हणजे लेफ्ट साईडलाच आहेत दोन्ही. त्यामुळे ही पेअर झाली पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. नेक्स्ट पेअर बघा अँगल QMN अँड अँगल MNS. हे सुद्धा लाईनच्या आतमधल्या साईडला आहेत आणि ट्रान्सव्हर्सलच्या एकाच दिशेला आहेत. करेक्ट. राईट साईडलाच आहेत दोन्ही अँगल्स. त्यामुळे हे झाली पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. कळतंय? काय दोन कंडिशन आहेत. एक म्हणजे लाईन्सच्या आतमधल्या साईडला अँगल्स असले पाहिजेत आणि दुसरे म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच दिशेला असले पाहिजेत, कोणत्याही एका दिशेला. ठीक आहे. नेक्स्ट बघा अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोन. हे तर एकदम सोपं आहे. ही त्याची डेफिनेशन आहे जे आपल्याला बघायचे नाही आहे. आपल्याला डायग्रामवरून शोधायचं की अल्टरनेट अँगलच्या पेअर्स कोणत्या आहेत. आता अल्टरनेट अँगलचे दोन टाईप राहतात. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि दोन्ही टाईपचे अल्टरनेट अँगल्स म्हणजे दोन दोन पेअर असतात. ठीक आहे. पहिलं आपण बघूयात इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. हे कसे बघायचे तर अँगल्स ॲट द इनर साईड ऑफ द लाईन्स म्हणजे हे लाईनच्या आतमधल्या बाजूलाच असतात. मग आता तुम्ही म्हणाल की आतमधल्या बाजूला असतात ते तर इंटेरियर अँगल्स असतात आणि इथे तर तुम्ही म्हणताय अल्टरनेट अँगल्स. मग दोन्हीमध्ये फरक काय? तर बघा इंटेरियर अँगलमध्ये ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला असायचे, पण इथे अल्टरनेट अँगल्समध्ये काय होतं आहे की ट्रान्सव्हर्सलच्या दोन वेगवेगळ्या बाजूला असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अँगल PMN अँड अँगल MNS हे झाले अल्टरनेट अँगलचे पेअर म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल्सचे पेअर. म्हणजे हे लाईनच्या आतमधल्या दिशेलाच असतात पण ट्रान्सव्हर्सलच्या दोन वेगवेगळ्या दिशेला असतात. नेक्स्ट पेअर अँगल QMN अँड अँगल RNM हे सुद्धा झाले अल्टरनेट अँगल्स म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा. हे आपल्या Z सारखं दिसतंय आणि हे उलट्या Z सारखं दिसतंय. ठीक आहे. त्यामुळं
अल्टरनेट अँगल्स कसे दिसणार? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स झेड आणि उलटं झेड लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघूयात एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. हे अँगल्स ॲट द आउटर साईड ऑफ द लाईन्स. म्हणजे हे अँगल्स ह्या दोन्ही लाईनच्या बाहेरच्या बाजूला असतात. म्हणजे ह्या लाईनची बाहेरची बाजू ही, ह्या लाईनची बाहेरची बाजू ही. तर हे दोन अँगल्स काय असतात? ह्या लाईनच्या बाहेरच्या बाजूला असतात. पेअर ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स बघायचे तर काय होणार? अँगल AMP, अँगल AMP अँड अँगल TNS, अँगल TNS. अँगल AMP, हा अँगल AMP अँड अँगल TNS. ही एक पेअर झाली एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सची. अँड अँगल AMQ, अँगल AMQ अँड अँगल RNT, अँगल RNT. हे अजून एक पेअर झाली एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सची. आता ही कशी ओळखायची? तर एक्सटेरियर म्हणजे काय? तर लाईनच्या बाहेरल्या बाजूला आणि ट्रान्सव्हर्सलच्या विरुद्ध दिशेला. मग आता हा एक अँगल झाला, तर त्याची पेअर कोणासोबत असेल? ट्रान्सव्हर्सलच्या विरुद्ध दिशेच्या बाहेरच्या अँगलची, म्हणजे ह्याच्यासोबत. ओके. हा एक अँगल झाला, तर ह्याची पेअर कोणासोबत असेल? ट्रान्सव्हर्सलच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे ह्या साईडच्या या अँगलसोबत, दुसऱ्या लाईनच्या अँगलसोबत. करेक्ट. म्हणजे ह्या लाईनचा इकडचा अँगल झाला, तर दुसऱ्या लाईनचा त्याच्या अपोजिटचा अँगल. वरच्या लाईनचा इकडचा अँगल झाला, तर दुसऱ्या लाईनच्या त्याच्या ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडचा अँगल. तर हे एक्सटर्नल अल्टरनेट अँगलचे पेअर्स झाले. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 सॉल्व करायचा आहे. ओके. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? इन द ॲडजॉइनिंग फिगर ईच अँगल इज शोईंग बाय अ लेटर. फिल द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ फिगर. इथे आपल्याला लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल दिलेले आहे. त्याच्या प्रत्येक अँगलचं मेजर आपल्याला लेटर्सनं डिनोट केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला अँगलच्या पेअर्स डिसाईड करायच्यात आणि हे बॉक्स फिल करायच्यात. ठीक आहे. पहिलं काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल म्हटल्यानंतर आपल्याला काय आलं पाहिजे डोळ्यासमोर? छोटं जे, मोठं जे, छोटं एल, मोठं एल आणि त्याच्या पाण्यातील प्रतिमा. ठीक आहे. अँगल P. अँगल P कुठे आहे? हा अँगल P आहे. त्याची पेअर कोणासोबत येईल? हे कशासारखं दिसतं? जे सारखं दिसतं ना, छोटं जे. मग ह्याची पेअर कोणासोबत येईल? मोठ्या जे सोबत येईल. मोठं जे कुठे आहे? इथे आहे. हा अँगल कोणता आहे? W. त्यामुळं या बॉक्समध्ये येणार अँगल W. ठीक आहे. इथे नुसतं W लिहायचं नाही आहे आपल्याला, इथे अँगल W लिहायचं आहे. जसं इथं अँगल P लिहिले ना, तसं इथं अँगल W लिहायचं आहे. फक्त जर W लिहिलात तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार नाही आहेत, त्याचे मार्क्स तुमचे जाणार. इवन दो यू हॅव प्रिडिक्टेड द राईट आन्सर, तुम्ही ते मांडायला चुकल्यामुळे तुमचे मार्क्स जाणार आहेत. कळतं आहे? त्यामुळे इथं नुसतं W लिहायचं नाही आहे, अँगल W लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा अँगल Q. अँगल Q कुठे आहे? हा इथे आहे. हा कशासारखा दिसतो? एल सारखा दिसतो. मग याची पेअर कोणासोबत होईल? मोठ्या एल सोबत होईल. मोठा एल कुठे आहे? हा आहे. ठीक आहे. हा कोणता आहे? X. त्यामुळे इथे येणार अँगल X. नेक्स्ट अँगल R. अँगल R कुठे आहे? हा इथे आहे. ठीक आहे. अँगल R हा कशासारखा दिसतोय? एलची पाण्यातील प्रतिमा दिसते. हा मोठा अँगल एलची पाण्यातील प्रतिमा आहे, तर त्याची पेअर कोणासोबत होईल? छोट्या अँगल एलच्या पाण्यातील प्रतिमेसोबत, जसं की हे. ठीक आहे. म्हणजे Y. तर इथे काय येईल? अँगल Y. ऑलराईट. नेक्स्ट अँगल S. अँगल S कुठे आहे? हा आहे अँगल S. हा कशासारखा आहे? मोठ्या जेच्या पाण्यातील प्रतिमेसारखा आहे. याची पेअर कोणासोबत होईल? छोट्या जेच्या पाण्यातील प्रतिमेसोबत, म्हणजे ह्याच्यासोबत अँगल Z. त्यामुळे इथे काय येईल? अँगल Z. राईट. नेक्स्ट इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आपण कसे पाहिले होते? Z आणि उलटं Z. ठीक आहे. आता बघा S. Sची पेअर कोणासोबत होईल? Z काढायचं सरळ इथं.
इथं झेड काढायचं, एस इथं आहे तर दुसरी पेअर कुठे होणार, इथे एक्स, म्हणजे इथे येणार अँगल एक्स. दुसरी पेअर काय होणार, उलटे झेड, डब्ल्यू, म्हणजे ही होईल. करेक्ट. त्याच्यातलं जर डब्ल्यू दिले तर राहते कुठला पेअरमधलं दुसरं अँगल, अँगल आर, कारण की उलटं झेड असं होतं, डब्ल्यू आणि आरची जोडी आहे. करेक्ट. डब्ल्यू तर दिलेला आहे, त्यामुळे इथे काय येईल, अँगल आर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द अँगल्स शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. म्हणजे ही आपल्याला फिगर दिलेली आहे आणि याच्यानुसार आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स शोधायचे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स शोधायचे आहेत आणि इंटेरियर अँगल्स शोधायचे आहेत. ठीक आहे. आत्तापर्यंतच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला काय केलं होतं, ह्या ज्या लाईन्स आहेत या लाईन्स हॉरिझॉन्टल दिल्या होत्या आणि ट्रान्सव्हर्सल ही व्हर्टिकल दिली होती. याच्यामध्ये काय डिफरन्स केला आहे, तर लाईन्स ज्या आहेत ह्या व्हर्टिकल दिलेल्या आहेत आणि ट्रान्सव्हर्सल ही हॉरिझॉन्टल दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला एल आणि मोठा एल वगैरे हे जे बघायला लागणार, हे आपल्याला कसं बघायला लागणार, तर ह्या दोन लाईन हॉरिझॉन्टल आहेत असं समजून, ही लाईन व्हर्टिकल आहे असं समजून बघायला लागणार. मग याला आपण व्हिज्युअलाइज करायचं. समजा ही लाईन या दिशेला अशी फिरवलेली असती तर कशी दिसली असती, हा झाला असता जे, हा झाला असता एल, हा झाला असता मोठा जे, हा झाला असता मोठा एल. ठीक आहे. त्यामुळे आता बघूयात पहिल्यांदा इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय, तर झेड आणि उलटा झेड. ओके. त्यामुळं काय होईल, अँगल बी अँड अँगल एच. हा झाला झेड, अँगल बी अँड अँगल एच. तसंच हा झाला उलटा झेड. ठीक आहे. त्यामुळे अँगल सी अँड अँगल ई हे झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल्सचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग म्हणजे आपण पाहिलं होतं जे मोठा जे, तसं अँगल डी अँड अँगल एच, अँगल ए अँड अँगल ई, अँगल जी अँड अँगल सी आणि अँगल एफ अँड अँगल बी. ठीक आहे. सेम छोटं जे मोठं जे, छोटं एल मोठं एल. आणि त्याचीच पाण्यातील प्रतिमा काय पाहिली, छोटं उलटं जे मोठं उलटं जे, तसंच छोटं उलटं एल मोठं उलटं एल. या प्रकारे आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. विसरायचं नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, इंटेरियर अँगल्स म्हणजे आतले कोन जे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच दिशेला असतात. ओके. आता आतले कोन हे झाले बी सी ई एच, हे सगळे आतले कोन झाले, हे 4 आतले कोन झाले. पण ते ट्रान्सव्हर्सलच्या एकाच दिशेला पाहिजेत, म्हणजे इकडे ट्रान्सव्हर्सलच्या एकतर खाली असेल किंवा इकडे वरती असेल. त्यामुळे इंटेरियर अँगल्स कोणते होतील, अँगल सी अँड अँगल एच. ट्रान्सव्हर्सलच्या एकाच दिशेला आहेत आणि आतल्या बाजूला आहेत म्हणून. तसंच अँगल बी अँड अँगल ई ट्रान्सव्हर्सलच्या वरच्या दिशेला आहेत आणि आतल्या साईडला आहेत म्हणून. क्लिअर. आता आपण सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल्स, अल्टरनेट अँगल्स ओळखण्याचे ट्रिक्स सांगितलेले आहेत. ठीक आहे. पण हे सांगितलं, तुम्ही व्हिडिओ पाहिला, तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला समजलं आणि नंतर तुम्ही सरळ एक्झामच्या वेळेला बघितलात तर तुम्हाला परत काही कळणार नाही. ठीक आहे. विसरून जाल तुम्ही. त्यामुळे हे प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइज सॉल्व झाला म्हणजे इथे झालं नाही, तुम्ही ह्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. वेगवेगळ्या डायरेक्शनचे लाईन्स घेऊन, ट्रान्सव्हर्सल्स घेऊन तुम्ही त्याच्यावरती फाइंड आउट केलं पाहिजे. जाता जाता एखादी फिगर दिसली तर तुम्हाला त्याच्यावरती हे टाईपचे अँगल्स शोधता आले पाहिजेत. ज्यावेळी तुम्ही हे ट्रेन होणार ना, त्यावेळी तुम्हाला याच्यावरचा कुठलाही प्रश्न असू दे, जगाच्या पाठीवरचा कुठलाही प्रश्न असला तरीसुद्धा तुम्ही याच्यावरती सॉल्व करू शकाल आणि त्याचे फुल मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे व्हिज्युअलाइज करायचं. जाता जाता कुठलीही इमेज दिसली लाईन्सची तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला नसला तरी आपल्या मनातल्या मनात आपण त्याचे अँगल्स फाइंड आउट करायचे आणि जर त्याच्यावरती आपण फाइंड आउट केलेले बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे जर का तुम्हाला कळत नसेल, तुम्ही सरळ त्या इमेजची फोटो काढा, कमेंटमध्ये टाका आणि तुम्ही कन्सिडर केलेले टाईप ऑफ अँगल्स मला त्याच्यामध्ये मेन्शन करा. मी त्याच्यावरती करेक्ट की रॉंग हे सांगू देईन. क्लिअर.
काय मग टाईप ऑफ अँगल्स लक्षात राहतील ना इथून पुढे? व्हेरी गुड, दॅट्स द स्पिरिट. आता जर ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील, लक्षात राहण्यासाठी सोप्या वाटत असतील, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढचे प्रत्येक प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना सोप्या पद्धतीनं कसं लक्षात ठेवायचं हे तुम्ही समजून जाल आणि तुम्हाला मॅथमॅटिक्स एकदम इझी होऊन जाईल. ठीक आहे. आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. म्हणजे तुम्ही शेअर केलात त्याचंही नॉलेज वाढेल आणि तुमचंही नॉलेज वाढेल. बरोबर ना? ओके देन, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 सोबत आणखीन काही अशाच सोप्या ट्रिक्स घेऊन. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.